चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशांत निरंजन आहे आणि मी एम्स नागपूरचा एम-बी-बी-एस कोर्सचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचं आपलं टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स आणि हे चॅप्टरचा आज आपण चौथा पार्ट घेऊ. याचा अगोदर आपण हे चॅप्टरचे 3 पार्ट्स घेतलेले आहे आणि ते जे आपले 3 पार्ट्स होते, त्याच्यामध्ये आपण खूप सारे जे ऑब्जेक्टिव्हज आहेत ते कव्हर केलेले होते. ठीक आहे. आणि हे जे आपला चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स हे आपलं 8वं युनिट आहे. 11वी कक्षाचा जे आपला एन-सी-आर-टीचा केमिस्ट्री मधला पाठ्यक्रम आहे, त्यात आपला 8वं युनिट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला आपण एकदा हे बघू, की आपण कोणते ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत कव्हर केलेले. एकदा आपण ते बघितला, मग आपल्याला हे माहिती पडते, की आता अजून आपल्याला म्हणजे एक प्रकारचं आपलं रिव्हिजन होऊन जाते त्याच्याने आणि अजून आपल्याला हे माहिती पडते, की अजून आपल्याला चॅप्टरमध्ये समोर काय-काय बघायचं आहे. म्हणजे एक लिंक बसून जाते आपली. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे बघितलेलं होतं, की जे आपलं कार्बन आहे, कार्बनचे टेट्रा व्हॅलेन्सीसाठी कोणते कारण राहतात आणि जे आपले ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजे काय? त्यांच्यामध्ये कार्बन आहे आणि जे आपले प्रोटीन, डी कार्बोहायड्रेट याच्याने बनलेले आहे. त्यांचे शेप कसे राहतात. ठीक आहे. मग आपण जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, त्यांचे स्ट्रक्चर आपण लिहिले खूप साऱ्या प्रकारांनी. मग आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स क्लासिफाय केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं मग हे आपण ऑब्जेक्टिव्ह काल बघितलेले होते. हं. आपण जे कंपाऊंड्स आहेत, त्यांचा आपण नॉमेनक्लेचर केला. म्हणजे त्यांचं नाव दिलं आपण आणि एक पर्टिक्युलर सिस्टम राहते. एक पर्टिक्युलर आपला सेट ऑफ रूल्स राहतात त्यांचे. ते जे आपले रूल्स आहेत ते कोणते आहेत? आय-यू-पी-ए-सी सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. बरोबर? हे आहे. आणि मग यांचे स्ट्रक्चर जे आहे आपले, ते स्ट्रक्चर्स पण आपण आयडेंटिफाय केले त्यांचे नावाने आपण. ठीक आहे. मग एकदा हे आपल्याला क्लासिफिकेशन समजलं, आपल्याला जे शेप आहे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ते माहिती झाले. त्याच्यानंतर आपण जे कंपाऊंड्स आहे, त्यांचं नाव आपण पण दिलं होतं अकॉर्डिंग टू आय-यू-पी-ए-सी सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. मग जे ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम आहे, तर आपण ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझमचा कन्सेप्ट समजला, की त्याच्यामध्ये कोणते स्टेप्स राहतात, कोणते फॅक्टर्स राहतात. मग आपण काय केलं, मग आपण जे इन्फ्लुअन्स आहे रिप्लेसमेंटचा ऑन स्ट्रक्चर अँड रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर ते इन्फ्लुअन्स आपण त्यात आपण एक्सप्लेन केलं, की इलेक्ट्रॉन्सचे डिस्प्लेसमेंट आहे ते रिएक्शनमध्ये ते कसं आपला इन्फ्लुअन्स करते. मग आज आपल्याला काय बघायचंय ते बघू आपण. आपण सगळ्यात पहिले आता एकदा आपल्याला हे बेसिक इन्फॉर्मेशन भेटली. मग आपण रिकॉग्नाइज करू टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन. मग एकदा आपल्याला टाइप्स माहिती झाले हे ऑर्गॅनिक रिएक्शनचे, मग आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचे प्युरिफिकेशनसाठी जे टेक्निक्स असतात ते बघू. ठीक आहे. मग आपण बघू 2 स्पेशल आपले टॉपिक्स. हे 2 टॉपिक्स आहेत ते कोणते आहेत? एनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि क्वांटिटेटिव्ह एनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे जे दोघे आपले एनालिसिस आहे याच्यासाठी आपण केमिकल रिएक्शन बघू आणि बेसिक प्रिन्सिपल्स म्हणजे कोणते सेट ऑफ प्रिन्सिपल्स असे आहे जे आपले हे पूर्ण प्रोसेसला गव्हर्न करतात. ठीक आहे. ठीक. हे बघा आपण हे बघितलेलं होतं की जे सबस्ट्रेट आणि रिएजंट आहे. ठीक आहे. सबस्ट्रेट आणि रिएजंट हे दोन आपले टर्म्स आहे. याचे काय अर्थ राहते? मग आपण एक रिएक्शन पण बघितलेली होती. CH2 डबल बॉन्ड CH ते रिएक्ट करते ब्रोमीन गॅस सोबत आणि आपल्याला प्रोडक्ट काय भेटत आहे? CH2Br बॉन्ड CH2Br. इथे सबस्ट्रेट आपला काय होतं? CH2 डबल बॉन्ड CH2 आणि जे रिएजंट होतं आपलं ते होतं ब्रोमीन गॅस Br2. ठीक आहे. आणि मग आपण कन्सेप्ट बघितला न्यूक्लिओफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग, इलेक्ट्रॉन लव्हिंग आणि जे न्यूक्लिओफिलिक रिएक्शन्स आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन्स आहेत ते आपण बघितले. हे पूर्ण थिअरी आपण बघितलेले आहेत. आता हे बघा प्रॉब्लेम 8.11 हे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला युजिंग कर्व्ड एरो नोटेशन शो द फॉर्मेशन ऑफ रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स and the following covalent compounds undergo heterolytic cleavage. ठीक आहे. म्हणजे त्यांनी क्लिवेज आपल्याला दिलेलं आहे. होमोलिटिक आणि हेटेरोलिटिक कोणतं होतं इथे? हेटेरोलिटिक. त्याच्यामध्ये जे सब पार्ट आहे ए ते आहे आपलं CH3 सल्फर CH3. आता याच्यामध्ये बघा कोणतं जास्ती आपला इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे?
ते आपलं आहे सल्फर. म्हणजे जे आपला इंटरमिडिएट साइड त्याच्यामध्ये सल्फर जवळ आपले जे कोव्हॅलेंट बॉन्ड्सचे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते तिथे जातात. म्हणजे CH3 प्लस आणि दुसरं आपलं इंटरमिडिएट कोणतं आहे SCH3 मायनस. तसंच सब क्वेश्चन बी बघा. SH3 बॉन्ड CN म्हणजे सायनाइड आणि मिथाइल ग्रुप इथे अटॅच्ड आहे. आता इथे कुठे जायला इथे दोघंही जे आपले कार्बन ॲटम्स आहेत ते आपले कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेले आहेत. पण जे आपलं नायट्राइड सायनाइड ग्रुप आहे नायट्रोजन आहे त्याचा इलेक्ट्रोनेगेटिव्ह पोल जास्ती आहे. म्हणूनच जे इलेक्ट्रॉन्स आहे आपले शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते CN चे कार्बन आहे तिथेच आहे. ठीक आहे. CH3 प्लस आणि CN मायनस. मग जे सी वाला आहे सी वाला आहे CH3Cu. आता Cu जे आहे ते एक मेटल आहे. मेटल म्हणजे ते आपला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर राहील त्याचं. म्हणूनच इथे आपलं जे मिथाइल ग्रुप आहे त्याचं आहे. तिथे आपलं शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे हे जे आपलं रिएक्टिव्ह इंटरमिडिएट आहे ते आहे CH3 मायनस आणि कॉपर दॅट इज Cu प्लस. ठीक आहे. तसंच बघा 8.12 याच्यामध्ये आपल्याला जस्टिफिकेशन द्यायचं आहे आणि गिव्हिंग जस्टिफिकेशन कॅटेगराइज हे जे मॉलिक्युल्स आहे किंवा आयन्स आहे ॲज न्यूक्लियोफाइल आहे की ते इलेक्ट्रोफाइल आहे. ठीक आहे. आणि कोणती स्पीशीज आहे ते HS मायनस BF3 C2H5O मायनस CH3 3 टाइम्स N Cl प्लस CH3C प्लस डबल बॉन्ड O NH2 मायनस आणि NO2 प्लस. ठीक आहे. आता यांच्यामध्ये आपले जे न्यूक्लियोफाइल्स होते कोणते बघा HS मायनस C2H5O मायनस CH3 3 टाइम्स N मग NH2 मायनस. हे स्पीशीज आपले न्यूक्लियोफाइल्स कावर आहे कारण की यांचे जवळ आपले अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे जे आपण डोनेट करू शकतो आणि जे आपले शेअर होऊ शकतात कोणतेही इलेक्ट्रोफाइल सोबत. ठीक आहे. जसं आपले इलेक्ट्रोफाइल्स आहे. इलेक्ट्रोफाइल्स कोणते आहे आपले BF3 Cl प्लस CH3C प्लस T डबल बॉन्ड O NO2 प्लस. ठीक आहे. हे आपले इलेक्ट्रोफाइल्स का बरं आहे कारण की जे रिएक्टिव्ह साइट्स आहेत त्यांच्याजवळ फक्त 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर आपलं एक्सेप्ट करू शकतात. ठीक आहे. मग प्रॉब्लेम 8.13 बघा. आपल्याला हे जे कंपाऊंड्स आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर आयडेंटिफाय करायचं आहे. CH3CH डबल बॉन्ड O मग CH3CN CH3I. आता जितके आपले आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर आपण कसं डिनोट करू एक ऍस्टेरिक साइन आपण काढू तिथे. ठीक आहे. म्हणजे C डबल बॉन्ड O जे आहे ते वाला कार्बन बघा ते आपलं इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. तसंच CH3C ट्रिपल बॉन्ड N त्याच्यामध्ये जे C ट्रिपल बॉन्ड N वाला आपला आहे ते इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे आणि CH3I त्याच्यामध्ये पण एक कार्बन ॲटम्स आहे. ठीक आहे. तर याच्याने आपल्याला क्लिअर झालं की इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूट्रोफिलिक जे सेंटर्स असतात आणि जे नेचर असतात कंपाऊंड्सचे ते वाले. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन मूव्हमेंट बघा आता ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे ऑर्गॅनिक रिएक्शन्स आपल्याला ती आहे की इलेक्ट्रोफाइल असते आणि न्यूक्लियोफाइल असते त्याच्यामध्ये. पण हे जे रिएक्शन्स आहेत त्यांच्यामध्ये आपला इलेक्ट्रॉन्सचं मूव्हमेंट कसं राहते ते आपण बघू. ठीक आहे. हे जे मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण कसं दाखवू शकतो बाय कर्व्ड एरो रोटेशन. एक आपला कर्व्ड एरो रोटेशन असते त्याच्याने आपण दाखवू शकतो. ठीक आहे. आणि हे आपल्याला काय दाखवते कसे आपले जे चेंजेस आहे बॉन्डिंगमध्ये ते होतात ड्यू टू इलेक्ट्रॉनिक रिडिस्ट्रीब्युशन ड्युरिंग द रिएक्शन. आणि हे जे चेंज इन पोझिशन आपल्याला दाखवायचे आहे ऑफ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला कर्व्ड एरो आहे ते कुठून स्टार्ट होते फ्रॉम द पॉइंट वेअर अँड इलेक्ट्रॉन पेअर इज शिफ्टेड आणि ते एंड होते अशी लोकेशनवर जिथे आपलं जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे मे मूव्ह म्हणजे पॉसिबिलिटी आहे तिथे मूव्ह करायची. आणि जे प्रेझेंटेशन आहे आपलं शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअरचा ते इथे खालती आपल्याला दिलेलं आहे बघा फर्स्ट सेकंड आणि थर्ड. हे आपलं एक स्पीशीज आहे वाय आणि त्याच्या लेफ्ट साइडला आहे आपला डबल बॉन्ड आणि राईट साइडला ट्रिपल. तर जे आपला पाय बॉन्ड आहे ते पाय बॉन्ड पासून ऍडजस्टंट बॉन्ड पोझिशन मध्ये आपला इलेक्ट्रॉन पेअरचा मुवमेंट होत आहे. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. दुसरं एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये जे आपला एरो हेड आहे ते बघा ते आपल्या त्या ऍटम वर आहे त्याचं एरो जे आहे म्हणजे जे इलेक्ट्रॉन पेअरचं शिफ्टिंग आहे ते आहे फ्रॉम पाय बॉन्ड टू ऍडजसंट ऍटम. याच्या अगोदर काय होतं ऍडजसंट बॉन्ड पोझिशन इथे ऍडजसंट ऍटम आहे. आणि तिसरा
तिसरं जे आपलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये जे आपला ॲटम आहे, जे बॉन्डेड आहे, त्याच्याजवळ एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. आता हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते त्यांचे ऍडजस्टंट बॉन्ड पोझिशन जे आहे तिथे शिफ्ट होऊ शकतात. म्हणजे फ्रॉम ॲटम टू ऍडजस्टंट बॉन्ड पोझिशन. ठीक आहे. हे होतं आपलं एक शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनसाठी. आता जर आपल्याला सिंगल इलेक्ट्रॉनचं मुवमेंट दाखवायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण कसं इंडिकेट करू त्याला? सिंगल बार्ब्ड फिश हुक. ठीक आहे. म्हणजे ते आपला हाफ हेडेड कर्व्ड एरो आहे. आता एक्झाम्पलसाठी बघा, जे आपला हायड्रॉक्सिड आयन असते, तर हायड्रॉक्सिड आयन गिव्हिंग एथेनॉल अँड डिसोसिएशन ऑफ क्लोरोमिथेन. जे ट्रान्सफर आहे आपला आणि जे मुवमेंट आहे इलेक्ट्रॉन, ते आपण कसं दाखवू शकतो हे बघा, युझिंग कर्व्ड एरोज. हायड्रॉक्साइड आयन म्हणजे OH मायनस आणि क्लोरोमिथेन. ठीक आहे. म्हणजे CH3Br ते आपल्याला काय देते? CH3OH आणि Br मायनस. तसंच आपलं आहे Cl. CH3Cl मध्ये जे आपला एक इलेक्ट्रॉन आहे ते शिफ्ट होईल. म्हणजे CH3 डॉट आणि Cl डॉट. बरोबर. आता कोव्हॅलंट बॉन्डसाठी बघा, जे आपण इलेक्ट्रॉन मुव्हमेंट आता बघितले ते ऑर्गॅनिक रिएक्शनसाठी होते. आता आपण बघू कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. जे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये, ते आपला ग्राउंड स्टेटमध्ये असू शकते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन ॲटम किंवा एक सबस्टिट्यूएंट ग्रुप ऑर इन द प्रेझेन्स ऑफ एन अप्रोप्रिएट अटॅकिंग रिएजंट. ठीक आहे. जे इलेक्ट्रॉन्स आहे आपले ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ एन ॲटम ऑर अ सबस्टिट्यूएंट ग्रुप, जे मॉलिक्युलमध्ये आपले प्रेझेंट राहतात, ते आपलं जे बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड, त्याचं परमनंट पोलरायझेशन करतात ते. आणि जे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि रेझोनंट इफेक्ट आहे, हे जे दोघे आपले इफेक्ट्स आहेत ते हेच प्रकारचे जे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे त्याचे उदाहरण आहे. आणि हे होते आपले परमनंट डिस्प्लेसमेंट इलेक्ट्रॉनचे. जे आपले टेम्पररी इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट्स आहे ते कोणत्याही मॉलिक्युलमध्ये आपण बघू शकतो, जेव्हा एक रिएजंट त्या मॉलिक्युलला अप्रोच करते टू अटॅक इट. आणि अशा प्रकारचं जे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट किंवा पोलरायझेबिलिटी इफेक्ट. ठीक आहे. चला, तर आपण आता हे बघू, जे आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. एक एक करून बघू. जेव्हा एक कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत आहे बिटवीन ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे आपली, आपली जास्ती राहते टुवर्ड्स द, मतलब ते वाला ॲटमचे जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्या बॉन्डमध्ये. बरोबर. असं जे आपलं शिफ्ट आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा, त्यातलं आपलं काय होत आहे, जे आपला कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ते कोव्हॅलंट बॉन्ड आपलं हे जे आपलं बॉन्ड आहे कोव्हॅलंट, ते पोलर होऊन जाते, म्हणजे पोलॅरिटी येऊन जाते त्याच्यामध्ये. आणि जे बॉन्ड पोलॅरिटी आहे, ते बॉन्ड पोलॅरिटी लीड्स टू व्हेरियस इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. आता जे आपला बॉन्ड पोलॅरिटी आहे, त्याच्यामुळे आपलं काय होते, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यांच्यामध्ये आपले खूप सारे प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स असतात, है ना. जसे की कन्सिडर करायचे, एक आपलं क्लोरोइथेन आहे. क्लोरोइथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH3Cl. ज्याच्यामध्ये जे कार्बन आणि क्लोरीन बॉन्ड आहे ते आपले एक पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. आणि ते पोलराइज होत आहे इन सच अ वे दॅट जे आपलं कार्बन 1 आहे ते आपला काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे लहान जे पॉझिटिव्ह चार्ज आहे डेल्टा प्लस, ते गेन करून घेते. आणि जे क्लोरीन आहे, क्लोरीन आपलं गेन करते सम नेगेटिव्ह चार्ज, म्हणजे डेल्टा मायनस. आणि हे जे फ्रॅक्शनल इलेक्ट्रॉनिक चार्जेस आहे आपले पोलर कोव्हॅलंट बॉन्डचे 2 ॲटम्स मध्ये, ते आपण कसं डिनोट करतो? एक सिम्बल असते आपला डेल्टा, त्याच्याने आपण डिनोट करतो. आणि जे शिफ्ट आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा, ते आपण दाखवतो बाय एन एरो दॅट पॉइंट्स फ्रॉम डेल्टा प्लस टू डेल्टा मायनस एंड ऑफ द पोलर. म्हणजे हे आपला जे मॉलिक्यूल आहे हे बघा, CH3 CH2 Cl. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण जे 2 कार्बन्स आहेत त्याला नंबर केलेला आहे. CH2 वाला जे कार्बन आहे ते आपलं राहील फर्स्ट कार्बन आणि CH3 वाला सेकंड कार्बन. Cl आपल्याला माहिती आहे त्याचं पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे डेल्टा मायनस. CH2 वाला जे आहे त्याच्याजवळ डेल्टा प्लस. आणि जे CH3 आहे सेकंड कार्बन, ते आपलं राहील डेल्टा डेल्टा प्लस, म्हणजे 2 डेल्टा. आणि इंटर्न आता आपल्या इथे काय होत आहे, जे कार्बन 1 आहे ज्याने आपला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज इथे डेव्हलप केलेला आहे, ते ऍडजस्टंट कार्बन कार्बन बॉन्ड पासून काहीतरी
जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ते पण ड्रॉ करून घेते आणि कॉन्सिक्वेंटली हे बघा, हे महत्वपूर्ण पॉइंट आहे इथे. कॉन्सिक्वेंटली जे आपलं डबल डेल्टा प्लस चार्ज आहे आपलं, ते पण आपलं डेव्हलप होते कार्बन. ठीक आहे. आणि डेल्टा डेल्टा प्लस आपलं काय सिम्बलाइज करत आहे इथे, रिलेटिव्हली स्मॉलर पॉझिटिव्ह चार्ज ॲज कम्पेअर टू दॅट ऑन कार्बन 1. ठीक आहे. म्हणजे जे आपला पोलार कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे ते ऍडजसंट बॉन्ड्स मध्ये पोलॅरिटी इंड्यूस करते आणि हेच आपलं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे असं जे आपलं पोलरायझेशन आहे सिग्मा बॉन्डचा, which is caused by polarization of adjacent sigma bond is referred to as the inductive effect. म्हणजे जे आपल्या इथे कार्बन 2 वर पॉझिटिव्ह चार्ज इथे इंड्यूस झालेला आहे ते या इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. कारण की कार्बन आणि क्लोरीन मध्ये तर होतच पार्शियल निगेटिव्ह आणि पार्शियल पॉझिटिव्ह, पण त्याच्यामुळे जे ऍडजसंट सिग्मा बॉन्ड मध्ये इंड्यूस झालेला आहे चार्ज, त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. चल, आता हे जे इफेक्ट आहे आपला, हे आपलं पास ऑन होते टू द सबसिक्वेंट बॉन्ड. पण जे इफेक्ट आहे ते आपलं खूपच लवकर कमी होऊन जाते, कारण की जे नंबर ऑफ इंटरव्हेनिंग बॉन्ड्स आहेत ते आपले वाढतात आणि त्याची इफेक्ट आहे आपला ते व्हॅनिशिंगली स्मॉल होऊन जाते आफ्टर 3 बॉन्ड्स. हे आपलं महत्वपूर्ण आहे. हे किती बॉन्ड्स? 3 बॉन्ड्स. आणि जे आपलं इंडक्टिव्ह इफेक्ट आहे ते आपलं रिलेटेड आहे टू द एबिलिटी ऑफ सबस्टिट्यूएंट्स टू आयदर विथड्रॉ or donate electron density to the attached carbon atom. आणि हेच एबिलिटीच्या बेसिसवर जे सबस्टिट्युएंट्स आहे आपले त्यांना आपण क्लासिफाय करू शकतो ॲज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स रिलेटिव्ह टू हायड्रोजन. म्हणजे जे आपले रेफरन्स आहे ते हायड्रोजन आहे आणि त्याचे रेफरन्स मध्ये आपण बघू शकतो की ते आपले इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहे. आता जे आपले हॅलोजन्स आहे आणि दुसरे जे ग्रुप्स आहे जसे की आपले नायट्रो ग्रुप आहे, NO2, सायनो म्हणजे CN, कार्बोक्सी ग्रुप म्हणजे COOH, ईस्टर ग्रुप COOR, एरिल ऑक्सी OAR. त्याचा एक्झाम्पल काय आहे आपला O C6H5. हे जे आपले ग्रुप्स आहेत ते आपले इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत. आणि ऑन दी अदर हँड जे आपले अल्काइल ग्रुप्स आहेत म्हणजे मिथाइल ग्रुप, बॉन्ड CH3 आणि इथाइल ग्रुप जसे की आपले झाले बॉन्ड CH2 CH3, त्यांना आपण युजली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कन्सिडर करतो. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम 8.14 याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे, विच बॉन्ड इज मोर पोलर इन द फॉलोइंग पेअर्स ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. कोणता बॉन्ड आपला जास्ती पोलर आहे? ए बॉन्ड बघा, CH3 बॉन्ड H, मग CH3 बॉन्ड Br. याच्यामध्ये कोणता आपला बॉन्ड जास्ती पोलर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये जे आपलं कार्बन ब्रोमिन बॉन्ड आहे ते जास्ती पोलर, कारण की जे ब्रोमिन आपला ऍटम आहे, ब्रोमिन एलिमेंट, त्याची हे कॅरेक्टरिस्टिक असते की ते आपलं जास्ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी राहते त्याच्यामध्ये कम्पेअर्ड टू हायड्रोजन. तसंच बी वाला आपला सब क्वेश्चन बघा, CH3 बॉन्ड NH2 आणि दुसरा आपला आहे CH3 बॉन्ड OH. याच्यामध्ये ऑक्सिजन जे आहे आपला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ते जास्ती पोलर आहे, कारण की ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कम्पेअर्ड टू हायड्रोजन. ठीक आहे. आणि तसंच आपलं सी पार्ट आहे. सी पार्ट मध्ये बघा CH3 बॉन्ड OH आणि CH3 बॉन्ड SH. आता हे जे आपले दोन आहे CH3 बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आणि कार्बन सल्फर बॉन्ड, हे ऑक्सिजन आणि सल्फर दोघे आपले ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत आणि ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे कम्पेअर्ड टू सल्फर. म्हणूनच जे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे ते आपला जास्ती पोलार राहील कम्पेअर्ड टू कार्बन सल्फर बॉन्ड. ठीक आहे. हे झालं आपलं प्रॉब्लेम 8.14. चला, जे 8.15 प्रॉब्लेम आहे आपली त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे, कोणता कार्बन कार्बन बॉन्ड ऑफ CH3 CH2 CH2 Br कोणत्या बॉन्ड मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आहे ते आपण लिस्ट एक्सपेक्ट करत आहोत. ठीक आहे. जे मॅग्निट्यूड आहे इंडक्टिव्ह इफेक्टचा ते आपलं डिमिनिश होते ऍज द नंबर ऑफ इंटरफेरिंग बॉन्ड्स इन्क्रीजेस. हेन्स जे आपलं इफेक्ट आहे ते आपला लिस्ट कोणत्यामध्ये राहते, इन द बॉन्ड बिटवीन कार्बन 3 अँड हायड्रोजन. ठीक आहे. हे होतं आपलं इंडक्टिव्ह इफेक्ट. आता आपण बघू दुसरा जे आपला इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंटचा एक इफेक्ट आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर. ते रेझोनन्स स्ट्रक्चर बघू आता.
आता खूप सारे आपले असे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत, त्यांचं जे बिहेवियर आहे, ते आपण एक्सप्लेन म्हणजे सांगूच नाही शकत बाय सिंगल लिव्ह स्ट्रक्चर. आणि त्याचं एक्झाम्पल एक बघा कोणतं आहे असं, बेन्झीन. बेन्झीन असं मॉलिक्यूल आहे त्याचं सायक्लिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये आपले ऑल्टरनेटिंग कार्बन कार्बन सिंगल आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आहे. ठीक आहे, ते आपला इनएडिक्वेट आहे फॉर एक्सप्लेनिंग इट. बेन्झीन जे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतात, ते त्याच्याने एक्सप्लेन नाही करू शकता आपण. जे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे त्याचं, म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि ऑल्टरनेट मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स पण है ना. आणि ऍज पर जे आपला हे वरती तुम्ही बघा जे रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे, जे बेन्झीन आहे आपलं एक मॉलिक्यूल, ते फक्त दोन डिफरंट बॉन्ड लेन्थ एक्झिबिट करायला पाहिजे. पण आणि जे आपले कशामुळे आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण जे आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे, बेन्झीन मध्ये एक युनिफॉर्म कार्बन कार्बन बॉन्ड डिस्टन्स असते आणि ते आपलं असते ऑफ 139 पिकोमीटर. हे जे व्हॅल्यू आहे आपली, ते आपली इंटरमिडिएट आहे बिटवीन जे सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डची जे डिस्टन्स आहे. सिंगल बॉन्डचं किती आहे व्हॅल्यू, 154 पिकोमीटर. डबल बॉन्डचं आहे 134 पिकोमीटर. आणि जे आपण एक्सपेरिमेंटली डिराईव्ह केलं आहे, ते किती होतं, 139 पिकोमीटर. म्हणजे हे इंटरमिडिएट आहे. हेन्स जे आपला स्ट्रक्चर आहे बेन्झीनचा, त्याला आपण रिप्रेझेंट नाही करू शकतो ॲडिक्वेटली बाय हे जे आपण वरचं आपलं जे स्ट्रक्चर होतं. आणि फर्दर बघा, बेन्झीनला आपण इक्वली कसं रिप्रेझेंट करू शकतो, बाय एनर्जेटिकली आयडेंटिकल स्ट्रक्चर, जे आपले 1 आणि 2 आहे. हे जे 2 स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये काय होत आहे, जे आपले ऑल्टरनेट बॉन्ड पोझिशन आहे, तिथे आपला सिंगल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड त्याच्यासोबत ऑल्टरनेट करत आहे. ठीक आहे. म्हणजे जे ॲटम्सचं नंबरिंग आहे ते सेम आहे. पण जे 1 आणि 6 च्या मधात जे फर्स्ट डायग्राम आहे त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सेकंड डायग्राम मध्ये तिथे डबल बॉन्ड. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू रेझोनन्स थिअरी, जे आपण चौथ्या युनिटमध्ये बघितलेली होती. है ना. रेझोनन्स थिअरी आपल्याला काय म्हणते, जे ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे बेन्झीनचा, ते आपण कोणत्याही असं स्ट्रक्चर्सनी आपण ऍडिक्वेटली रिप्रेझेंट नाही करू शकतो. आणि जे बेन्झीनचं आपलं ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे, ते हायब्रिड आहे. हे 2 स्ट्रक्चर्स आहेत, 1 आणि 2. आणि हे जे 2 स्ट्रक्चर्स आहे 1 आणि 2, त्यांना आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे आपलं रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे, त्यांना आपण कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स पण म्हणतात. हे आपले हायपोथेटिकल आहे आणि इंडिव्हिज्युअली हे कोणत्याही रिअल मॉलिक्युलला रिप्रेझेंट नाही करतात. ठीक आहे. खूप महत्वपूर्ण स्टेटमेंट आहे. कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स आहे, कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स, ते हायपोथेटिकल असतात आणि इंडिव्हिज्युअली जर आपण म्हणू की हे कोणत्याही मॉलिक्युलला रिप्रेझेंट करत आहे, तसं नाही होत. आणि जे आपलं ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन राहते, पण ते कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते इन प्रपोर्शनल टू देअर स्टेबिलिटी असते. म्हणजे जितकं जास्त स्टेबल ते स्ट्रक्चर राहील, तेवढं जास्त त्याचं कॉन्ट्रिब्युशन ऍक्च्युअल स्ट्रक्चर. ठीक. ठीक. दुसरं एक एक्झाम्पल बघू आता आपण रेझोनन्सचं. ते आपल्याला प्रोव्हाइड होते बाय नायट्रोमिथेन. ठीक आहे. कोणतं मॉलिक्यूल, नायट्रोमिथेन, CH3NO2, ज्याला आपण 2 लेव्ह स्ट्रक्चर्सनी रिप्रेझेंट करू शकतो. ते 2 लेव्ह स्ट्रक्चर्स कोणते आहे बघा. आणि हे जे 2 स्ट्रक्चर्स आहे, त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे आपले नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड्स आहेत. एक आपलं स्ट्रक्चर आहे CH3 बॉन्ड नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि सिंगल बॉन्ड O-. दुसरं जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये असंच आहे, पण दुसऱ्या ऑक्सिजन सोबत हे रिएक्शन होत आहे. ठीक आहे. पण हे हे नोन आहे की जे हे 2 आपले नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड्स आहे नायट्रोमिथेनचे, ते आपले सेम लेंथचे राहतात. म्हणजे हे पण आपले इंटरमिडिएट आहे बिटवीन नायट्रोजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आणि नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. ठीक आहे. जे ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे नायट्रोमिथेनचा, हे देअरफॉर आपलं एक रेझोनन्स हायब्रिड आहे 2 कॅनॉनिकल फॉर्म्सचं. जे वरती इथे 2 आपले कॅनॉनिकल फॉर्म्स आहे 1 आणि 2. हे दोघांचाच ते एक रेझोनन्स हायब्रिड आहे. आणि जी एनर्जी आहे आपल्या ऍक्च्युअल स्ट्रक्चरची ऑफ द मॉलिक्यूल, म्हणजे जे आपला रेझोनन्स हायब्रिड आहे, ते आपली कमी असते, म्हणजे लोअर दॅन दॅट ऑफ एनी ऑफ द कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. जे डिफरन्स इन एनर्जी आहे बिटवीन द ऍक्च्युअल स्ट्रक्चर आणि लोएस्ट एनर्जी रेझोनन्स स्ट्रक्चर, ते एनर्जी डिफरन्सला आपण म्हणतात रेझोनन्स स्टेबिलायझेशन एनर्जी, किंवा सिम्पली त्याला आपण रेझोनन्स एनर्जी पण म्हणू शकतो. ठीक आहे. ही आपली झाली डेफिनेशन रेझोनन्स
स्टेबिलायझेशन एनर्जी. आणि जितकी जास्त आपले इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स राहील तेवढे जास्ती त्याची रेझोनन्स एनर्जी राहील. आणि रेझोनन्स आपलं पर्टिक्युलरली केव्हा महत्वपूर्ण होऊन जाते, जेव्हा हे जे आपले कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आहे ते एनर्जीमध्ये इक्विव्हॅलन्स. ठीक आहे. आणि आपण आता कोणते कोणते रूल्स आपल्याला अप्लाय करायचे आहे जेव्हा आपण हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स लिहितो ते बघू आपण. जे आपले रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे त्यांच्यामध्ये जे न्यूक्लियरचे पोझिशन्स आहे ते आपली सेम राहते आणि सेम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतात त्यांच्यामध्ये. आणि जितके आपले रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे त्यांच्यामध्ये द वन विच हॅज मोर नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्ती कोव्हॅलंट बॉन्ड्स आहे. म्हणजे आणि जितके आपले ॲटम्स आहे त्यांच्यामध्ये आपले ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन सॅटिस्फाय होत आहे. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स त्यांचे व्हॅलन्स शेअर मध्ये आहे. एक्सेप्ट हायड्रोजन, कारण की हायड्रोजनचं फक्त ड्युप्लेट पॉसिबल आहे. लेस सेपरेशन ऑफ ऑपोजिट चार्जेस, म्हणजे नेगेटिव्ह चार्ज इफ एनी ऑन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम, पॉझिटिव्ह चार्ज इफ एनी ऑन मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम. आणि जास्ती डिस्पर्सल आपलं राहील चार्जचा ते आपले जास्ती स्टेबल राहील कम्पेअर्ड टू अदर्स. म्हणजे हे जे पूर्ण आपलं क्रायटेरिया आहे इथे ते आपला स्टेबिलिटीचा आहे ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर्स. ठीक आहे. हे पूर्ण जे थिअरी आहे ते आता आपण प्रश्नामध्ये बघू. प्रॉब्लेम 6. राईट रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ CH3 COO मायनस आणि शो द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय कर्व्ड एरो. पहिले आपण काय करू, हे जे स्ट्रक्चर आहे ते बेसिक स्ट्रक्चर त्याचा लिहून घेऊ आणि जे अनशेड पेअर्स आहे बॅलन्स इलेक्ट्रॉन्सचे ते आपण अप्रोप्रिएट ॲटमवर दाखवून देऊ. मग आपण जे एरोज आहे ते वन ॲट अ टाइम ड्रॉ करू, मूव्हिंग द इलेक्ट्रॉन्स टू गेट द अदर. CH3 C डबल बॉन्ड O मायनस, एक लोन पेअर आपला येत आहे फ्रॉम ॲटम टू बॉन्ड आणि दुसरं आपलं जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते ऑक्सिजन ॲटमवर झाले. हे आपले दोन स्ट्रक्चर्स झाले रेझोनन्स स्ट्रक्चर्स CH3 COO मायनस. ठीक आहे. मग 8.17 बघा, याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर लिहायचे आहे. CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH होते आणि जे स्टेबिलिटी आहे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्सची ते पण आपल्याला इंडिकेट करायचं आहे. आता इथे स्ट्रक्चर्स किती आहेत, 3 स्ट्रक्चर्स आहेत. एक आहे आपला CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड OH. मग दुसरं जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बघा, जे CH डबल बॉन्ड होता ते ब्रेक झाला, मग CH2 प्लस बॉन्ड CH डबल बॉन्ड C O मायनस H. आणि तिसरं स्ट्रक्चर बघा, जे तिसरं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जे आपला डबल बॉन्ड ब्रेक जे आपला डबल बॉन्ड ब्रेक झालेला होता त्याचा जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते लेफ्ट हँड साइड कार्बन वर आहे आणि राईट हँड साइड जे कार्बन आहे तिथे डबल बॉन्डचा फॉर्मेशन झाला आणि जे ऑक्सिजन आहे त्याच्यावर आता पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि स्टेबिलिटी जे आपले राहील ते फर्स्ट स्ट्रक्चरची राहील, मग त्याच्यानंतर सेकंड आणि त्याच्यानंतर थर्ड. कारण की फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये कोणतेही चार्ज नाही आहे है ना, फक्त लोन पेअर्स आहे आणि बॉन्ड पेअर्स. आणि एक्सप्लेनेशन याचं बघू आपण एकदा. एक्सप्लेनेशन काय आहे, फर्स्ट स्ट्रक्चर आहे आपला ते मोस्ट स्टेबल आहे, कारण की इथे जास्ती नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स आहे. प्रत्येक कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम जे आहे त्याचे ऑक्टेट आपले सॅटिस्फाय होत आहे आणि अपोजिट चार्ज जे आहे त्याचं काय सेपरेशन. दुसरं जे आपला स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज आहे आपला जास्ती इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमवर म्हणजे ऑक्सिजनवर आणि पॉझिटिव्ह चार्ज आपला मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटमवर आहे. थर्ड स्ट्रक्चर बघा, याच्यामध्ये हे थर्ड स्ट्रक्चर ते कंट्रीब्युट करतच नाही, कारण की ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवर नेगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे हे ऑपोजिट झालं. म्हणूनच हे जे आपलं स्ट्रक्चर आहे ते आपला लीस्ट स्टेबल आहे. ठीक आहे, हे होतं आपलं प्रॉब्लेम 8.17. आता 8.18 प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे की जे फॉलोइंग दोन स्ट्रक्चर्स आहे 1 आणि 2 ते आपले मेजर कॉन्ट्रीब्युटर्स का बरं नाही असू शकतात फॉर द रिअल स्ट्रक्चर ऑफ CH3 COO CH3. ठीक आहे. फर्स्ट जे आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बघा, CH3 टी बॉन्ड ऑक्सिजन CH3 आणि जे ऑक्सिजन आहे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर नेगेटिव्ह चार्ज. दुसरं आपलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये CH3 कार्बन बॉन्ड O मायनस डबल बॉन्ड O प्लस बॉन्ड CH3. आता हे जे दोन आपले स्ट्रक्चर्स आहे ते आपले कमी इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युटर्स असतात, कारण की त्यांच्यामध्ये आपला चार्ज सेपरेशन आहे है ना. आणि ऍडिशनली स्ट्रक्चर 1 आहे, स्ट्रक्चर 1 आपला एक
कार्बन ॲटम त्याच्यामध्ये आहे, त्याचं एक इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे कोणतेही तुम्ही चॅप्टरमध्ये जा, कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ कार्बन ॲटम म्हणजे ते लीस्ट स्टेबल आहे. ठीक आहे? हे लक्षात ठेवा. चला, आता याच्यानंतर आपण बघू रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स इफेक्टची डेफिनेशन काय आहे ते बघू आपण सगळं. रेझोनन्स इफेक्ट म्हणजे पोलॅरिटी प्रोड्यूस्ड इन द मॉलिक्यूल by the interaction of two pi bonds or between a pi bond and a lone pair of electrons present on an adjacent atom. ठीक आहे, म्हणजे ते मॉलिक्युल मध्ये पोलॅरिटी येत आहे, पण कशामध्ये येत आहे ते इंटरॅक्शन ऑफ टू पाय बॉन्ड्स किंवा बिटवीन अ पाय बॉन्ड आणि एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आपला ऍडजस्टंट ऍटम वर प्रेझेंट. हे जे आपला इफेक्ट आहे ट्रान्समिट होते थ्रू द चेन आणि दोन प्रकारचे आपले रेझोनन्स किंवा मिझोमेरिक इफेक्ट असतात ज्यांना आपण आर इफेक्ट किंवा एम इफेक्ट म्हणतो. ठीक आहे, एक आहे आपला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ज्याला आपण प्लस आर इफेक्ट असं डिनोट करतो आणि दुसरा आपला आहे नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे मायनस आर इफेक्ट. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय आहे, जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते आपलं अवे फ्रॉम एन ॲटम और सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच टू द कॉन्जुगेटेड सिस्टम. आणि हे जे आपलं इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्या सर्टन पोझिशन्सला कोणती मॉलिक्युलच्या सर्टन पोझिशन्सला ते हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी पोझिशन बनवून देते. आणि ऍनिलीन मध्ये आपण हे इफेक्ट बघू शकतो. ऍनिलीन म्हणजे बेन्झीन बॉन्ड NH. नायट्रोजन जवळ आपला एक दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि बेन्झीन मध्ये आपले ऑल्टरनेट सिंगल आणि डबल कार्बन कार्बन बॉन्ड्स आहे. तर जे आपला लोन पेअर आहे ते आपलं शिफ्ट होऊन जाईल कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन मध्ये. नायट्रोजन जवळ आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि जे ऍडजस्टंट कार्बन आहे तिथे नेगेटिव्ह चार्ज. हे जे आपलं पूर्ण दोन पेअर ऑफ जे आपले शेअर्ड इलेक्ट्रॉन्स होते बॉन्ड पेअरचे ते आपले रोटेट होणार पूर्ण मॉलिक्युल मध्ये आणि आपल्याला 3 कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स भेटतील. ठीक आहे, तसंच बघा नेगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. हे इफेक्ट केव्हा ऑब्झर्व करतो आपण, जेव्हा जे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते आपलं आहे टुवर्ड्स द ॲटम किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप जे आपलं अटॅच्ड आहे टू द कॉन्जुगेट सिस्टम. जसं की एक्झाम्पल साठी बघा नायट्रोबेन्झिन मध्ये जे आपलं हे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण कसं डिपिक्ट करू शकतो. नायट्रोबेन्झिन म्हणजे बेन्झिन आणि बॉन्ड NO2. हे जे आपलं NO2 आहे मध्ये N डबल बॉन्ड O आणि जे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते आपलं ऑक्सिजनला डोनेट करत आहे नायट्रोजन. त्याच्यामध्ये आपलं कसं आता रेझोनन्स राहील, ऑक्सिजन जे आपलं बॉन्ड पेअर आहे ते आपलं ब्रेक होईल आणि O मायनस आणि जे कार्बन आहे ऍडजस्टंट कार्बन त्याच्याकडे आपला पॉझिटिव्ह चार्ज राहील. हेच आपलं पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण जे बेन्झिन रिंग आहे त्याच्यामध्ये रोटेट होईल आणि इथे पण आपल्याला 3 जे कॅनॉनिकल स्ट्रक्चर आहे ते भेटतील. म्हणजे मायनस आर इफेक्ट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आपला पूर्ण मॉलिक्युल मध्ये आणि जे प्लस पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आहे प्लस आर इफेक्ट त्याच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज आपला फिरत आहे पूर्ण मॉलिक्युल. ठीक आहे, आणि कोणते कोणते ऍटम्स किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप्स आपल्याला प्लस आर इफेक्ट किंवा मायनस आर इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट दाखवतात त्यांचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. बघा प्लस आर इफेक्ट कोण कोण दाखवते इथे, हॅलोजन, OH, OR, OCOR, NH2, NHR, NR2, NHCOR. हे जे आपले मॉलिक्युल्स आहेत ते आपल्याला प्लस आर इफेक्ट दाखवतात आणि मायनस आर इफेक्ट कोण दाखवते, COOH, CHO, C डबल बॉन्ड O, CN, NO2. हे सगळे आपले सबस्टिट्यूएंट ग्रुप्स. आता जे हे आपलं ऑल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्सचा प्रेझेन्स आहे ओपन चेन मध्ये किंवा सायक्लिक सिस्टम मध्ये त्याला आपण टर्म करतो ऍज कॉन्जुगेटेड सिस्टम. ठीक आहे, ही पूर्ण आपलं कॉन्जुगेटेड सिस्टम आहे आणि हे सिस्टम आपल्याला कधी कधी ऍबनॉर्मल बिहेवियर दाखवतात. जे आपले एक्झाम्पल्स आहे याच्यासाठी ऍबनॉर्मल बिहेवियर साठी ते कोणते कोणते आहे आपले 1,3 ब्युटाडायईन, मग ॲनिलीन आणि नायट्रोबेन्झीन अशा सिस्टम्स मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपले डिलोकलाइज होतात आणि हे जे सिस्टम आहे ते आपला पोलॅरिटी डेव्हलप. हे होतं आपलं रेझोनन्स इफेक्ट. आता बघा इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट म्हणजे ई इफेक्ट. ठीक आहे, जे आपला इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट आहे ते एक टेम्पररी इफेक्ट. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यांच्यामध्ये एक मल्टिपल बॉन्ड आहे. मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड
ते कंपाऊंड्स हे इफेक्ट दाखवतात इन द प्रेझन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट ओनली. म्हणजे अटॅकिंग रिएजंटचा प्रेझन्स तिथे मस्ट आहे. आणि याला आपण डिफाईन कसं करतो? इट इज डिफाईन्ड ॲज complete transfer of a shared pair of pi electrons to one of the atoms joined by a multiple bond on the demand of an attacking reagent. हे आपले डेफिनेशन आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ठीक आहे. complete transfer of shared pair of pi electrons to one of the atoms joined by multiple bond on the demand of attacking reagent. त्याच्यासाठी हे कंडिशन आपली मॅन्डेटरी नव्हती की आपल्याला एक अटॅकिंग रिएजंट पाहिजेच पाहिजे. पण इथे इन द प्रेझन्स ऑफ अटॅकिंग रिएजंट ओनली ही रिॲक्शन आपली समोर जाईल. आणि ॲज सून एज त्याला रिॲक्शनच्या डोमेन पासून आपण काढलं, हे इफेक्ट आपला एनल होऊन जाते. ठीक आहे. आणि जेव्हा आपण हे रिॲक्शन हे इफेक्ट आपल्याला दाखवायचं आहे, त्याला आपण डिनोट करतो बाय कॅपिटल ई. आणि जे शिफ्टिंग आहे इलेक्ट्रॉन्सची त्याला आपण कसं दाखवतो? बाय कर्व्ड एरो. आणि दोन डिस्टिंक्ट आपले प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट राहतात. कोणते कोणते? हे पण आपले रेझोनन्स सारखेच आहे. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट बघा, प्लस ई इफेक्ट. हे इफेक्ट मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे मल्टिपल बॉन्ड्सचे, ते आपले ते ॲटमला ट्रान्सफर होतात ज्या ॲटमला आपला रिएजंट अटॅच होत आहे. एक्झाम्पल साठी बघा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन एक बॉन्ड आहे आणि आपलं अटॅकिंग रिएजंट इथे आहे H+. जे सेकंड कार्बन आहे तिथे हायड्रोजन अटॅच होत आहे. म्हणूनच जे आपले पाय इलेक्ट्रॉन्स आहे ते आपले तेच कार्बनला अटॅच होत आहे. आणि जे फर्स्ट कार्बन आहे तिथे आपला एक पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाते. मग तसंच आपला दुसरा एक इफेक्ट बघा, नेगेटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. हे जे नेगेटिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे, हे इफेक्ट मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे मल्टिपल बॉन्डचे, ते आपले ट्रान्सफर होतात टू दॅट ॲटम ज्याच्यासोबत आपला अटॅकिंग रिएजंट अटॅच नाही होत आहे. म्हणजे हेच आपलं असं कार्बन डबल बॉन्ड कार्बन राहील आणि इथे आपला जे रिएक्टिव्ह एजंट आहे अटॅकिंग रिएजंट ते आहे Cn-. ठीक आहे. आणि कार्बन बॉन्ड कार्बन मायनस Cn जे आहे ते आपलं फर्स्ट कार्बन सोबत अटॅच होत आहे आणि जे सेकंड कार्बन आहे तिथे आपला नेगेटिव्ह चार्ज येत आहे. ठीक आहे. जेव्हा इंडक्टिव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ऑपरेट करतात, तेव्हा जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे ते आपला प्रीडॉमिनेट करते. म्हणजे जे आपल्याला रिझल्ट सांगायचे आहे, जे आपल्याला आन्सर सांगायचे आहे इन द ऑप्शन्स, ते आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्टच्या डायरेक्शन मध्ये सांगायचे आहे. ठीक आहे. हे होतं आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. तर आपण दोन इफेक्ट आज बघितले, एक होता रेझोनन्स इफेक्ट आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. आता अजून एक कॉन्सेप्ट आपण सुरू करू आणि मग त्याला नेक्स्ट सेशन मध्ये आपण कम्प्लीट करू. हे आपला कॉन्सेप्ट आहे हायपर कॉन्ज्युगेशन. आता हायपर कॉन्ज्युगेशन आपलं एक जनरल स्टेबिलायझिंग रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काय होत आहे, जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहे कार्बन हायड्रोजन बॉन्डचे, त्यांचं डिलोकलायझेशन होत आहे. कोणतेही जे अल्काइल ग्रुप आहे त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स राहील आणि हे जे बॉन्ड आहे त्याचे सिग्मा इलेक्ट्रॉन्सचे डिलोकलायझेशन होते, जे आपले डायरेक्टली अटॅच्ड आहे टू अन ॲटम ऑफ अनसॅच्युरेटेड सिस्टम किंवा टू अन ॲटम विथ अन अनशेअर्ड पी ऑर्बिट. जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहे कार्बन हायड्रोजन बॉन्डचे ऑफ द अल्काइल ग्रुप, ते आपले पार्शियल कॉन्ज्युगेशन मध्ये येतात विथ द अटॅच्ड अनसॅच्युरेटेड सिस्टम किंवा विथ द अनशेअर्ड पी ऑर्बिट. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट जसा आपला एक टेम्पररी इफेक्ट होता, पण हे जे हायपर कॉन्ज्युगेशन आहे, हायपर कॉन्ज्युगेशन आपलं एक परमनंट इफेक्ट असते. ठीक आहे. आता जर तुम्हाला हे हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. CH3 CH2+, म्हणजे कोणता आपला स्पीशीज आहे, इथाइल कॅटायन. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम आहे, त्याच्या जवळ एक एम्प्टी पी ऑर्बिटल आहे. ठीक आहे. आणि जे आपला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स आहे मिथाइल ग्रुपचा, ते आपला अलाइन होऊ शकते इन द प्लेन ऑफ दिस एम्प्टी पी ऑर्बिटल. आणि the electrons constituting the carbon hydrogen bond in plane with this p orbital can be delocalized into the empty p orbital, जसं आपल्याला इथे दाखवलेलं आहे. हे बघा, जे आपलं फिगर 8.4a आहे याच्यामध्ये एक ऑर्बिटल डायग्राम आहे जे आपल्याला हायपर कॉन्ज्युगेशन दाखवत आहे इथाइल कॅटायन. ठीक आहे. कार्बन बॉन्ड कार्बन CH2 CH3 बॉन्ड CH2+, जे एम्प्टी पी ऑर्बिटल्स आहे आणि जे आपला कार्बन sp3
बॉन्ड हायड्रोजन 1s बॉन्ड आहे. ते ऑर्बिटल आणि एम-टी-पी ऑर्बिटल जे आहे दुसऱ्या कार्बनचा, त्याच्यामध्ये आपलं एक हायपर कॉन्जुगेशनचा बॉन्ड बनवत आहे. आता याच्याने आपल्याला फायदा काय होईल? जे अशा प्रकारचं आपलं जे ओव्हरलॅप आहे, तर हे जे आपलं ओव्हरलॅप आहे, हे आपले कार्बोकॅटायनला स्टेबिलाईज करते. कारण की जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे फ्रॉम द ऍडजस्टंट सिग्मा बॉन्ड, ती आपली मदत करते इन डिस्पर्सिंग द पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे बघा इथे जे आपले स्ट्रक्चरल फॉर्म्स आहेत ते बघू शकता आपण. CH ते CH2+. मग ते जे बॉन्ड आहे ते गायब झालं आणि एक डबल बॉन्ड बनला. कार्बन, डबल बॉन्ड, कार्बन. तसंच त्याच्या खाली बघा, लेफ्ट हँड साइडचं जे हायड्रोजन आहे त्याच्यासोबतचं बॉन्ड जे होता ते गायब झालं आणि त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आला आणि तेच कार्बन, डबल बॉन्ड, कार्बन इथे बनत आहे. आणि जे आपला शेवटचा स्ट्रक्चर आहे तिथे पण जे खालचं हायड्रोजन आहे त्याचं बॉन्ड आपला गायब झालेला आहे आणि तिथे पण कार्बन, डबल बॉन्ड, कार्बन एक बॉन्डचं फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे. चला, मग याचे नंतरचे टॉपिक्स आहेत ते आपण नंतरचे सेशनमध्ये बघू आणि चला ऑल द बेस्ट. धन्यवाद.